वेलकम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर काही म्हटलं तरी चालतं. काय काय शिकून राहिलो आपण आतापर्यंत. चौथ्या लेसनपर्यंत आपण काय काय शिकलो. ॲटम म्हणजे काय, कशापासून तयार झाला, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, आयसोटोप्स, आयसोटोन्स, आयसोबार्स, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल वगैरे हे सगळे पॉईंट घेतले आपण, नाही का. आणि एका नवीन पॉईंटकडे आपण चाललो होतो, तो म्हणजे क्वांटम नंबर. क्वांटम नंबर काय आहे, मागच्या चौथ्या लेसनमध्येच सांगितलं मी की इलेक्ट्रॉन्स हे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये नेमके कुठे असतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. कशासाठी, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला शिकायचं आहे. मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन त्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये कसं झालेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. मग हे समजून घेण्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहे, त्याची जागा नेमकी कुठे असेल, कोणत्या ठिकाणी तो असेल, तर हे शोधून काढायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी 4 क्वांटम नंबरची गरज भासते. 4 क्वांटम नंबर समजले की मग आपल्याला काय समजणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. हे लिहिल्यानंतर काय समजेल, सगळ्यात महत्त्वाचं की पदार्थाचे म्हणजे मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म हे इलेक्ट्रॉनच्या डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर अवलंबून असतात. ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं त्याला मूलद्रव्याचे बरेचसे गुणधर्म एक्सप्लेन करता येतात. त्याच्यासाठी आपण हे सगळं शिकून राहिलो, नाही का. पहिला क्वांटम नंबर कोणता होता, प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल एल. दुसरा अझिम्थल क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल एल. तिसरा मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल एम. आणि चौथा स्पिन क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल एस. यापैकी पहिला क्वांटम नंबर काय पाहिला आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल एन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन कोणत्या किमती आहेत याच्या, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 पर्यंत. इथून पुढे जायचं काम पडत नाही. हे कुणीकडनं सुरुवात केली आपण, न्यूक्लियस पासून. यालाच तुम्ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, पाचवी शेल, 6वी आणि 7वी शेल पण म्हणू शकता. SHELL शेल म्हणजे काय, कक्षा. मराठी माध्यमाचे विद्यार्थी काय म्हणतील याला, शेल म्हणा. ऑर्बिट, कोणी कोणी याला ऑर्बिट पण म्हणतं, ऑर्बिट. याला ऑर्बिट म्हणा किंवा शेल्स म्हणा. हे त्याचे नंबर. सुरुवात कुणीकडून केली, न्यूक्लियस कडून. बरोबर आहे. मग आपल्याला आणखी काय माहिती झालं होतं मुलांनो या प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल, की याला जसं जसं आपण न्यूक्लियस पासून दूर जातो तसं तसं त्याची शेलची किंवा त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी पण इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. ठीक आहे. याला नावं दिले होते आपण. पहिल्या शेलला KL, M, N, O, P आणि Q हे शेलचे नाव. आता कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे तेही आपल्याला माहिती आहे. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यात 8, नंतर 18, नंतर 32, नंतर 50. बाकी फॉर्म्युल्यात किंमत टाका, तुम्हाला काढता येतं कोणता फॉर्म्युला आहे, 2n², नाही का. मग आता हे असे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इलेक्ट्रॉन शोधून काढायचं मी सांगितलं रे मुलांना. मी तुम्हाला हे क्वांटम नंबर दिले शोधावर, मग तुम्ही गेले प्रिन्सिपल क्वांटम नंबर n=3 म्हटलं मी. तुम्ही काय म्हणाल, सर तो इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेलमध्ये आहे. बरोबर आहे. अर्थ लगेच लक्षात येईल तुमच्या. आता मी म्हटलं n=5, तुम्ही काय कराल, तो इलेक्ट्रॉन शोधायला लगेच चालले कुठे, 5व्या शेलमध्ये चालले. सर n=5. बरोबर आहे. मग आता समजा मी नुसता तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिला, तुम्ही कुठपर्यंत गेले, इलेक्ट्रॉन शोधायला शेल पर्यंत गेले. सर n=3, सर तिसऱ्या शेल मध्ये आलो, सांगा कुठे इलेक्ट्रॉन. तिथे गेल्यावर किती इलेक्ट्रॉन दिसले, तिसऱ्या शेल मध्ये 18. प्रॉब्लेम मला, सर आता काय करू, तो इलेक्ट्रॉन कुठे, इथे 18 आहे. पहिल्या शेल मध्ये आले 2 इलेक्ट्रॉन आहे, सर तो कोणता, तुम्ही मला विचाराल. दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे. मग आता आपल्याला यापैकी कोणता हे सांगण्यासाठी पुढचे क्वांटम नंबर मदत करणार आहे. आता पुढचा जो क्वांटम नंबर आहे त्याचं नाव आहे अझिमुथल क्वांटम नंबर. यालाच कोणी कोणी सेकंडरी क्वांटम नंबर, सबसायडरी क्वांटम नंबर, अँग्युलर क्वांटम नंबर असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आपण एकच नाव देऊया, काय म्हणू याला? अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर. आता हे काय आहे नेमकं, कशाची माहिती देतो? इट इज डिनोटेड बाय स्मॉल एल. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एल. जसं स्मॉल एन म्हणजे कोण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तसं हा एल काय आहे? याला म्हणायचं आहे अझिमुथल क्वांटम नंबर. आता हा काय सांगतो? काय आहे अझिमुथल क्वांटम नंबर? This quantum number, it gives the information about the number of subshells present in the main energy shell. पुन्हा पहा काय आपल्याला सांगतो हा? It gives the information about the subshell where the electron is present, or it gives the information about number of subshells present in the main energy shell. म्हणजे काय आपल्या भाषेत की कोणत्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत त्या सबशेल बद्दलची माहिती सांगणारा क्वांटम नंबर म्हणजे कोण असतो? आता एल असतो. म्हणजे अझिमुथल क्वांटम नंबर कशाची माहिती सांगणार? की कोणत्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत, त्यांचे नावं कोणकोणते आहेत, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन असतात याची माहिती सांगणारा क्वांटम नंबर म्हणजे काय? अझिमुथल क्वांटम नंबर किंवा सेकंडरी क्वांटम नंबर. बरोबर आहे. नंबर ऑफ सबशेलची माहिती की कोणत्या ऑर्बिट मध्ये, कोणत्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत, कोणकोणत्या आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यात किती इलेक्ट्रॉन असतात याची संपूर्ण माहिती आपल्याला कोण देणार आहे? अझिमुथल क्वांटम नंबर. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला शेल पर्यंत घेऊन जातो. शेल मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे, मग अझिमुथल क्वांटम नंबर तुम्हाला सांगतो की या शेल मध्ये एवढ्या सबशेल्स आहेत आणि याचं नाव असे आहे. मग तुम्ही काय कराल? अझिमुथल क्वांटम नंबरचा आधार घेऊन त्या सबशेल पर्यंत पोहोचाल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सगळं सांगतोय मी. समजून घ्या. कॉन्फिगरेशन लिहिणं फार सोपं आहे कारण याच्यावरच ते आधारित आहे. ठीक आहे. मग आता काय सांगितले आणि यल याच्या किमती कशा काढायच्या, कोणत्या सबशेल्स आहेत, किती आहेत? मग याने सांगितलं यल हॅज 0 to n-1 सबशेल्स. कोणत्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत हे कोणत्या फॉर्म्युल्यावरून काढायचं? या फॉर्म्युल्यावरून. एलच्या किमती कोणत्या असतात तो म्हणतो 0 to n-1. एन म्हणजे कोण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ज्याचा अभ्यास आपण अगोदरच्या लेसन मध्ये केलेला आहे. मग एलच्या किमती कोण ठरवतं? हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर ठरवतो की एल ला किती किमती येतो? म्हणतो 0 to n-1. 0 पासून तर n-1 पर्यंत सबशेल्स असतात. एन म्हणजे कोण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच नंबर ऑफ शेल. मग फॉर एक्झाम्पल आता आपण काय करूया? पहिल्या शेल मध्ये जाऊया आणि मग तिथे किती सबशेल्स असतात त्याचा विचार आपण करूया. मग तुम्ही आले आता n=1 म्हणजे कोण? के शेल. ही झाली तुमची मेन एनर्जी शेल. पहिल्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत? 0 to n-1 म्हणजे काय? पहा बरं. 0 to n म्हणजे काय? 1 वजा 1 म्हणजे 0 to 0 म्हणजे काय? एकच किंमत आली. कोणती? याला म्हणायचं L=0 म्हणजे याचा अर्थ पहिल्या शेल मध्ये एक सबशेल आहे. आपल्या भाषेत सांगायचं तर तीच शेल आहे, तीच सबशेल आहे म्हटलं तरी चालतं. बरोबर आहे. मग L=0 म्हणजे काय आहे? एक सबशेल आहे आणि जेव्हा जेव्हा L=0 येईल त्या सबशेलला नाव द्यायचं आहे तुम्हाला यस सबशेल. स्मॉल एस लिहिलाय मी. यस सबशेल म्हणजे पहिल्या शेल मध्ये एक सबशेल आहे. नाव काय दिलं मी त्याला? यस सबशेल म्हटलं. ठीक आहे. आता
दुसऱ्या शेल मध्ये जाऊया आपण. n इज इक्वल टू 2. कोणती शेल झाली ती? एल शेल. इथे किती इलेक्ट्रॉन असतात? पहिल्या शेल मध्ये 2, बरोबर आहे. आणि दुसऱ्यामध्ये किती असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये इलेक्ट्रॉन शेल मध्ये 8 असतात, बरोबर आहे. आता आपल्याला नंबर ऑफ सबशेल, की पहिल्या शेल मध्ये एक सबशेल आहे ज्याला मी एस सबशेल म्हटलं. दुसऱ्या शेल मध्ये किती सबशेल्स आहेत आणि त्याला नाव कोणते दिले हे आपण आता काढूया. मग इट हॅज 0 to n-1 म्हणजे काय? 0 पासून दुसऱ्या शेल मध्ये n ची किंमत किती आली? 2. म्हणजे काय? 2 - 1 म्हणजे किती? 0 to 1. 0 पासून 1 पर्यंत म्हणजे 2 किमती आल्या नाही का? एक l इज इक्वल टू 0 आणि l इज इक्वल टू 1. 2 किमती आल्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला मुलांनो? आपल्याला सबशेलची माहिती देणारा हा क्वांटम नंबर आहे की दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल आहे की जिथे क्वांटम नंबरच्या किमती l इज इक्वल टू 0, l इज इक्वल टू 1 हे इथून काढले या फॉर्म्युल्यानुसार. याचा अर्थ काय झाला की इथे 2 सबशेल आल्या. जेव्हा l इज इक्वल टू 0 असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? एस सबशेल. आणि जेव्हा l इज इक्वल टू 1 येईल तेव्हा त्याला म्हणायचं पी सबशेल. बघा, पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल, कोणती? यस. दुसऱ्या शेल मध्ये तुम्ही गेले 2 सबशेल आहेत. कोणत्या कोणत्या? यस आणि पी. आता ही यस आहे पण ही पहिल्या शेल मधली यस. इथे पण यस लिहिलं पण यात फरक काय पडला की दुसऱ्या शेल मधली यस सबशेल आहे. ही पहिल्या शेल मधली, ही दुसऱ्या शेल मधली. आणि दुसऱ्या शेल मध्ये गेलो आणखी एक सबशेल आली मुलांनो. कोणती माहितीये? त्याला नाव दिलं मी आता पी सबशेल. हे एस सबशेल, ही पी सबशेल म्हणायचं याला, बरोबर आहे. आता याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या पण काढता येते. आधी सांगून ठेवतो, फॉर्म्युला वाटलं तर नंतर सांगतो पण पाठ करणं सोपं आहे. एस सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कोणती एस असो, मग ती पहिल्या शेल मधली असो की दुसऱ्या शेल मधली असो. एस मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन राहू शकतात? फक्त 2. पी सबशेल मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्याच्यात 6 इलेक्ट्रॉन राहू शकतात. किती? 6. म्हणजे पहा, दुसऱ्या शेल मध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. मग या 8चं विभाजन कसं झालं? त्या 8 पैकी 2 आहे एस सबशेल मध्ये आणि 6 आहे पी सबशेल मध्ये, नाही का? मग आता पहा, मी जर म्हटलं तुम्हाला मुलांनो n इज इक्वल टू 2, l इज इक्वल टू 1, 2 क्वांटम नंबर मी तुम्हाला दिले. याचा अर्थ काय होतो? लगेच समजला पाहिजे. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये आहे, तुम्ही गेले दुसऱ्या शेल मध्ये, सर इथे 8 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे ठीक आहे. मग l इज इक्वल टू 1. सर 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 सबशेल आहे. कोणती? l इज इक्वल टू 1 म्हणजे पी सबशेल, नाही का? मग तुम्ही लगेच काय केलं? आपला इलेक्ट्रॉन पी मध्ये आहे, पी मध्ये गेले. सर आलो पी सबशेल मध्ये. मग सर इथं 6 इलेक्ट्रॉन. बघा, एस मध्ये आले तर 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये आले तर 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 पैकी कोणता? अजूनही प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही आता n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर नुसार कुठपर्यंत आले? मेन एनर्जी शेल मध्ये गेले. आणि l इज इक्वल टू 1, l इज इक्वल टू 0 असेल तर तुम्ही कुठे चालले? त्या सबशेल मध्ये चालले. सबशेल मध्ये पण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन अजूनही आहे, बरोबर आहे. याचा अर्थ लक्षात आला. आता आपण काय करूया? तिसऱ्या शेल मध्ये जाऊया. माहिती काय झालं की पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल, एस सबशेल. दुसऱ्यामध्ये 2 सबशेल, एस आणि पी सबशेल. ठीक आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या शेल मध्ये. पहिल्या शेल मध्ये 1, दुसऱ्यात 2, तिसऱ्याची आपण कंडिशन बघूया की किती आणि कोणत्या सबशेल असतात. ठीक आहे. तिसरी शेल म्हणजे कोण? n इज इक्वल टू 3. काय नाव आहे? के एल एम. काय नाव आहे त्या शेलचं? एम शेल. किती इलेक्ट्रॉन असतात? 18. बरोबर. आता तिसऱ्या शेल मधल्या 18 इलेक्ट्रॉनचं विभाजन कसं झालं? कोणत्या सबशेल मध्ये झालं? कोणत्या सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? मग आता हे आपल्याला कोण माहिती सांगतं? अझिम्थल क्वांटम नंबर एल. मग आता एल है 0 to
n-1 म्हणजे 0 to 3-1. हा 3 कुठून आणला मी? n इज इक्वल टू 3. तिसऱ्या शेल मधली सिच्युएशन. मग 0 पासून 3 मायनस 1 म्हणजे किती? 2. म्हणजे 0, 1 आणि 2. किती किमती आल्या मुलांनो? 3. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तिसऱ्या शेल मध्ये 3 सबशेल आहेत. पहिल्या शेल मध्ये 1, दुसऱ्या 2 एस आणि पी, तिसऱ्या 3 एस पी डी 3 असतात. म्हणजे पहा एल इज इक्वल टू 0 एस सबशेल. हे पाठ करून टाकायचं आता. नंतर एल इज इक्वल टू 1 पी सबशेल आणि एल इज इक्वल टू 2 याला स्मॉल डी लिहायचं. हे सबशेलचे नाव आहेत. एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल. आता एस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते फिक्स आहे. मी सांगितलं तुम्हाला की एस मध्ये जास्तीत जास्त 2, पी मध्ये 6 आणि डी मध्ये इलेक्ट्रॉन असतात 10. त्याचा फॉर्म्युला आहे, तोही सांगतो. त्याचा फॉर्म्युला पण आहे, तुम्हाला गरज नाही. 2 into twice L plus 1 यानुसार हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढता येतात. जसं L इज इक्वल टू 0 टाकलं तर काय होईल? हे 0 अधिक 1 म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2. दुसरी L इज इक्वल टू 1 असेल तर 6 इलेक्ट्रॉन, ज्याला पी सबशेल म्हटलं मी. काढा फॉर्म्युल्यानुसार, टाका. L ची किंमत 1, बे 1 बे 2 1 3, 3 दुनी 6. हे 6 इलेक्ट्रॉन आले. L इक्वल टू 2 डी सबशेल कसं आलं पहा बरं. बे 2 4, 2 गुणिले 2 4 अधिक 1 5, 5 गुणिले 2 5 दुनी 10. L इज इक्वल टू 3 टाका. 3 टाकलं तर 3 दुनी 6 आणि 1 7, 7 दुनी 14 होतील ते, जर तुम्ही पुढची किंमत टाकली तर. पण इथपर्यंत लक्षात आलं का? पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल एस सबशेल, दुसऱ्या शेल मध्ये 2 सबशेल एस आणि पी, तिसऱ्या शेल मध्ये 3 सबशेल एस पी आणि डी. एस मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? 2. पी मध्ये किती? 6. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 10. आणि आता आपण चौथ्या शेल मध्ये जाऊया. चौथ्या शेल मध्ये गेल्यावर काय सिच्युएशन दिसते आपण पाहूया. n इज इक्वल टू 4. पहिली शेल के एल एम, आता n शेल नाही का? सो n शेल. मग आता n शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात म्हटलं, आठवतं आपण? 2n स्क्वेअर. n ची किंमत 4 टाका. 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 2 म्हणजे किती? इथे 32 इलेक्ट्रॉन आहेत चौथ्या शेल मध्ये, नाही का? मग आता चौथ्या शेल मध्ये किती सबशेल्स असतील विचार करा. कुठून काढायचं? मग टाका बरं किमती. किती? L च्या किमती काढायच्या आहे. 0 to n-1. n म्हणजे 4 टाकलाय मी आता इथे. सो 0 to किती झाले? 3. म्हणजे काय? 0 1 2 3. 0 पासून 3 पर्यंत किमती असतात. या L ला, ह्या L ह्या 0 to n-1 सबशेल. मग L इज इक्वल टू 0, L इज इक्वल टू 1, L इक्वल टू 2, L इक्वल टू 3. हे S आहे, हे P आहे, हे D आहे आणि याला F म्हटलं जातं. ठीक आहे? हे 4 सबशेलचे नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. S P D F. बघा L इज इक्वल टू 0 म्हणजे S सबशेल. L इज इक्वल टू 1 म्हणजे कोण? P सबशेल. L इज इक्वल टू 2 आलं तर स्मॉल d सबशेल. आणि L इज इक्वल टू 3 आलं तर स्मॉल f लिहायचं, सबशेल. S ची कॅपॅसिटी माहिती आहे 2, P ची 6, D ची 10 आणि हे कितीची येईल आता? 14. कसं काढलं होतं मी? या फॉर्म्युल्यानुसार 2 twice L plus 1. L ची किंमत टाका इथे 3, 3 दुनी 6 आणि 1 7 गुणिले 2 म्हणजे 14 इलेक्ट्रॉन. आता आपले सगळे मूलद्रव्य F मध्ये संपून जातात. त्यामुळे 5व्या शेल मध्ये जाऊन पुन्हा पुढची सबशेल तसं नाव देऊन ठेवलं त्यांनी G, पण त्याची गरज नाही पडत आपल्याला. ठीक आहे? हे इथपर्यंत ठीक आहे आपल्याला. मग आता पहा, लक्षात घ्या. पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल S, दुसऱ्यामध्ये 2 S आणि P, तिसऱ्यामध्ये तुम्ही गेले S P आणि D, चौथ्यामध्ये गेले 4 सबशेल आहेत S P D आणि F सबशेल.
बरोबर आहे. म्हणजे 4 सबशेल झाल्या चौथ्या शेलमध्ये. पहिल्या शेलमध्ये 1, दुसऱ्यात 2, तिसऱ्यात 3, चौथ्यात 4, पाचव्यात 5 होतील. पण आपल्याला जायची गरज नाही. का बरं? कारण तेवढे एलिमेंट आपल्याकडे नाहीयेत उपलब्ध. आपलं सगळं कॉन्फिगरेशन इथे संपून जाणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला आता हे थोडंसं आणखी तुमच्या लक्षात आलं की आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि अझिमुथल क्वांटम नंबर हा काय काय माहिती सांगतो ते आपल्याला आता समजेल. ठीक आहे. तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर कुठपर्यंत नेऊन घालतो? मेन एनर्जी शेल मध्ये. नंतर अझिमुथल क्वांटम नंबर कुठे नेऊन घालतो आपल्याला? अझिमुथल क्वांटम नंबर हा आपल्याला सबशेल मध्ये नेऊन घालतो. बरोबर आहे. मग शेल माहिती झाली, सबशेल माहिती झाली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की n इज इक्वल टू 3 आणि l इज इक्वल टू 1. आता पहा, म्हणजे तिसऱ्या शेल मध्ये तुम्ही गेले, KLM शेल मध्ये गेले. बरोबर आहे. तिसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? 18 इलेक्ट्रॉन. सर मी तिसऱ्या शेल मध्ये आलो, मी ऍड्रेस दिला तुम्हाला n इज इक्वल टू 3, M शेल 18 इलेक्ट्रॉन आहे. मग सर आपल्याला कोणता इलेक्ट्रॉन शोधायचा? मग मी सांगितलं L इज इक्वल टू 1. और हा अझिमुथल क्वांटम नंबर आहे L. म्हणजे हा काय सांगतो? हा सांगतो आता की सबशेलची माहिती. तिसऱ्या शेल मध्ये 3 सबशेल आहेत. L इज इक्वल टू 0, L इज इक्वल टू 1, L इज इक्वल टू 2. याला मी S सबशेल म्हटलं होतं, आठवा. याला आपण P सबशेल म्हटलं होतं आणि याला D सबशेल म्हटलं होतं. मग तुम्ही L इज इक्वल टू 1, सर मी आलो आता P सबशेल मध्ये. मग P सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? इथे 2, इथे 6. याची कॅपॅसिटी 10 आहे. मग तुम्ही तिथे म्हणाल सर L इज इक्वल टू 1, मी P सबशेल मध्ये येऊन थांबलो. सर इथे तर 6 इलेक्ट्रॉन आहे. मग आता काय करू? मग मी म्हणेल थांब, पुढच्या लेसन मध्ये मी आणखी तिसरा क्वांटम नंबर देतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणखी आपल्याला वेगळी माहिती मिळेल. म्हणजे मला पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन ऍटम मध्ये कुठे आहे नेमका ते आपल्याला सांगायचं, ज्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे आपला दुसरा क्वांटम नंबर संपला. इथपर्यंत वाचून काढा आणि इथून पुढे आणखी इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो. नेमका तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन 4 क्वांटम नंबर दिले, हे तुम्ही उड्या मारत 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 जायचं. सर हा घ्या, हा त्याचं पत्र, हे दिलं, आलो सर वापस. असं झालं पाहिजे. बरोबर आहे. पहिला आणि दुसरा. शंका असली तर जरूर विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट असल्या तर द्या. चला ठीक आहे. लगेच आपण 6व्या लेसन मध्ये तिसरा क्वांटम नंबर घेऊन येऊया.